वैभवजी खरच साहेब यांना मी विनंती करतोय या स्पर्धेचे सर्व आणि नक्कीच बंटी दादा यांना विनंती करतोय या स्पर्धेसाठी ज्यांच्या आता प्रमुख उपस्थिती लाभली आहे त्यांना नक्कीच स्वागत सन्मान करण्याची मी विनंती करतोय। सर्व आयोजकांना विनंती करतोय नक्कीच समेत फोटोग्राफी केली जाईल। माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि खास या स्पर्धेची गोड आठवण म्हणून बंटीदादा घरत यांच्या शुभ हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचं इथं स्वागत सन्मान होत असताना आपण पाहतोय। रायगडचे भाग्यविधाते म्हणून ज्यांची ओळख आहे, अनेक नक्कीच स्पर्धांमध्ये दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख राहिली आणि या नक्कीच पंचक्रोशीमध्ये नावाजलेलं व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचं इथं स्वागत सन्मान होत असताना आणि मी नक्कीच साहेबांना विनंती करेन या खेळाडूंना आणि या युवकांना मार्गदर्शन करावं। तर या सामन्याचा सामनावीर प्रतीक पाटील यांनी यायचं आहे। स्पर्धेतील पहिलं मेडन षटक ज्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं आपल्या गव्हाणकोपर गावामध्ये नव्यानं झालंय खारकोपर गाव। काय रे, गव्हाणकोपरचं आता खारकोपर झालंय। या खारकोपर गावामध्ये दरवर्षीप्रमाणे जय हनुमान क्रिकेट क्लब मार्फत भव्य असे टेबल क्रिकेटचे सामने, टेबल टेनिस क्रिकेटचे सामने इथं आयोजित करण्यात आलेले आहेत आणि 2 दिवसीय सामने चांगले रंगलेले आहेत। मी सुद्धा आता येत्या गाडीतूनच पाहिलं तर एक खेळाडू जो आहे तो अगदी बसून मस्त फटका मारताना पाहिलं। म्हटलं वाह, सगळ्या प्रकारचे फटके इथं दिसतात। मला क्रिकेटचं जास्त काय माहिती नाही, परंतु बघायला आवडतं पहिल्यापासूनच, काळीला असल्यापासून। तर ते सामने पाहायला मिळाले। जय हनुमान क्रिकेट मंडळ जे आहे हे गेली जवळजवळ 41 वर्ष, म्हणजे तसं पाहायला गेलं तर अतिशय फार जुनं असंही आहे। म्हणजे 41 वर्षाचा ह्या ग्राउंडचा इतिहास आहे। या ग्राउंडचा इतिहास फार वेगळा आहे, पण तो सगळा इतिहास मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे। इथं खडक होता, नुसता उतार होता, मग ते फोडणं, भराव करणं, कंपाऊंड बांधणं, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या। पण आता तरुणांची इच्छाशक्ती फार मोठी असते आणि त्याप्रमाणे तरुणांनी ह्या ग्राउंडकरता मेहनत घेतली, गावकऱ्यांनी मेहनत घेतली आणि गुण्यागोविंदानं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे। कारण त्याच्यामुळं आपल्याला एक गोष्ट अशी आहे की ह्या बाबतीत आपण भेदाभेद न करताना सगळे एकत्र येऊन हे काम करत आहोत। या ग्राउंडमुळं नवरात्र उत्सवसुद्धा इथं साजरा होत असतो। अनेक सण इथं साजरे होत असतात। आपण इथं ज्याला प्लॉट टाकले होते शिडकोनं, ते प्लॉटसुद्धा आपल्या गावकऱ्यांचे असूनसुद्धा आपण सांगितलं नाही, मुलांची खेळाची जे सोयी जास्त महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळे त्यांना आपण तिथं थांबवलं। शिडकोला 2 वेळा पण इथून परत पाठवलं आणि आज हे सुंदर असं ग्राउंड दिसतं आहे आणि फटक्यांची आतिषबाजी, गोलंदाजी, चलाखी सर्व पाहून आपण हे सामने छान रंगलेले आहेत। मला आपण बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो। उत्तम प्रकारचे सामने। उद्या मला वाटते शेवटचा दिवस आहे ना याचा, परवा शेवटचा दिवस आहे, तर अजूनही 2 दिवस हे रंगतील। ह्या जय हनुमान त्या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना तर सर्वांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि खेळाडूंना, सर्व पंचांना आणि प्रेक्षकांना शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सामनावीर प्रतीक पाटील, निर्धाव षटक, स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक। 1995 साली या मैदानावर शेठनी 25,000ची देणगी दिली होती आणि त्याच विभागातील सर्वात मोठी स्पर्धा या शेठच्या नावाखाली या मैदानावर 1995 साली झाली होती। परवा 13 मला वाटते माझ्याकडं आपले बंटी आणि त्याचे सर्व सहकारी कोपर गावातले हनुमान मंडळाचे माझ्याकडे आले आणि त्याने एक वाक्य वापरलं। आता मी ते खोडून काढतोय। त्याने एक वाक्य वापरलं की सर आता हे आम्ही शेवटचं बक्षीस मग परत मागणार नाही, असं करू नकोस, माझ्याकडे येत देणगी घ्यायला, ती देणगी द्यायला तयार आहे।
तुम्ही आले, तुम्हाला खाली आता नंतर जाऊन देणार नाही, बक्षिसाचं नाही. पण आता तुम्ही जर लक्ष दिले तर मागच्या 2016 साली सिडकोने जेव्हा इथं कारवाई केली होती तेव्हा आम्ही कंपाऊंड वॉलला सुरुवात केली होती आणि त्यावेळी तुम्ही 11 लाख रुपयाची आम्हाला मदत केली होती या कंपाऊंड वॉलसाठी. आत्ता तो ग्रामपंचायतकडे पैसे मागून मागून थकलो शेठ. 18 लाखाचा इस्टिमेट त्यांनी बनवला होता, टेंडर पण टाकला होता, त्यांनी रिकॉल केला. का केला त्याला परमेश्वराला माहिती आहे, की आम्हाला सांगत नाही. पण आत्ता आम्हाला कंपाऊंड वॉलची नितांत गरज आहे. आम्ही जास्त काय खर्च करणार आहे, ती दगड आहे तीच काढून ते परत रिपेअर करू. त्यासाठी आम्हाला थोडी मदत करा. आम्हाला कमीत कमी 9 ते 10 लाख रुपये शेठ खर्च येईल, त्याप्रमाणे आम्हाला मदत कराल. या ग्राउंड करता 10 लाखाची मदत मी तुम्हाला करतोय एक महिना. नक्कीच सर, धन्यवाद साहेब. याचसाठी ओळखले जातात, साहेबांचं व्यक्तिमत्व आहे. नक्कीच मी विनंती करतोय या आजच्या दिवसामध्ये जे पंच लाभले त्या पंचांना, सुनील लांबोर आजच्या दिवसामध्ये समालोचक लाभले, त्यांचा इथं स्वागत सन्मान केला जाईल. सुनीलजी लांबोर सर नवी मुंबई सानपाडा येथून समालोचनासाठी आले होते. अतिशय चांगला उत्कृष्ट आवाज. तर मी सुधीरजी ठाकूर साहेब यांना विनंती करतोय की आपण सुनीलजी लांबोर समालोचक नवी मुंबई सानपाडा परिसरातील आहेत, त्यांचा स्वागत सन्मान इथं करायचा आहे. माईची उबदार शाल, स्पर्धेची गोड आठवण. तर नक्कीच समालोचकांचाही स्वागत सन्मान रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते होत असताना एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आजच्या दिवसामध्ये ज्यांचं चांगलं समालोचन राहिलं, मराठीवर चांगलं प्रभुत्व आणि एक उत्तम दर्जाचं समालोचन ज्याच्या माध्यमातून ऐकलं, तर मी विनंती करतोय आत्मारामजी म्हात्रे साहेब यांचं इथं स्वागत सन्मान केलं जाईल. जास्तही इथून बिलॉंग करतात, अतिशय उत्कृष्ट समालोचन त्यांचंही आजच्या दिवसामध्ये राहिलं, त्यांचाही इथं स्वागत सन्मान केला जाईल. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन मात्र सन्मानित केलं जाते रामशेठजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते. तसेच आजच्या दिवसामध्ये गुणलेखक म्हणून ज्यांची उपस्थिती लाभली त्या खारकोपर गावचे रोहित म्हात्रे यांचाही इथं स्वागत सन्मान केला जाईल. आज दिवसभरामध्ये ज्यांनी खरोखरच प्रत्येक बॉलचा लेखाजोखा आमच्या कानी पाडला ते रोहित म्हात्रे याच खारकोपर गावचे, आणि त्यांचा यथोचित मानाने सन्मान केला जातो आहे. आणि खरोखरच सुरेशदादा गोंधळे आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आम्हाला या स्पर्धेसाठी समालोचन करण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि मी समालोचक इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, आणि भेटूया. तर मी विनंती करतोय बंटी दादा घरत खारकोपर गावाध्यक्ष आणि निलेशजी खारकर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. निलेशजी खारकर यांचा शुभ सन्मान मात्र बंटी दादा घरत खारकोपर गावाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते होत असताना आपण पाहतोय. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये खारकोपर गावाध्यक्ष बंटी दादा घरत यांनी जशी मागणी केली तशी मात्र मागणी लगेचच मान्य केली. त्याबद्दल रामशेठ ठाकूर साहेब यांचंही मी हार्दिक असा आभार मानतो. असाच आशीर्वाद खारकोपर वासियांवरती राहो. आणि बंटी दादा घरात यांना मी विनंती करतोय आपण सुधीरजी ठाकूर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर बंटी दादा घरात यांना मी विनंती करतोय रामदेव ठाकूर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. रामदेव ठाकूर साहेब यांचा शुभ सन्मान इथं केला जाईल. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्या सर्व अतिथी मान्यवरांचं मी पुन्हा एकदा नक्कीच शब्दसुमनानं हार्दिक असं स्वागत करतो.
तर आजच्या दिवसामध्ये ज्या संघानं टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय ते आपण पाहतोय वोडाफोन वाहल संघ. कालच्या दिवसामध्ये गावदेवी झुगाव या संघानं प्रवेश केलाय सुपर 4 मध्ये. टॉप 4 मध्ये आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये गावदेवी झुगाव. तर आजच्या दिवसामध्ये स्मायरा 11 वोडाफोन वाहल संघानं मात्र प्रवेश केला. एकदा जोरदार टाळ्या. उद्या यांचा खेळ आवडला असेल तर रामशेठजी ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये मात्र त्यांचा फोटोग्राफी होत असताना आपण पाहतोय. आणि आजचा दिवस खूप आल्हाददायक राहिला आणि पुढील वाटचालीसाठी मी नक्कीच शुभेच्छा देतो वोडाफोन वाहल संघाला. सर्व उपस्थित संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण उपस्थित राहिलात, नक्कीच वेळात वेळ काढून मान्यवरांनी इथं उपस्थिती लावली. त्या रामशेठजी ठाकूर साहेबांचं इथं हार्दिक हार्दिक असं आभार मानतो आणि आजचा दिवस इथं संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.